कारंजा येथील महारोजगार मेळाव्यातून हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी। प्रणित मोरे यांचा पुढाकार, संदीप दादा कनेरकर यांचे मार्गदर्शन। कारंजा येथे शुक्रवारी 14 जून रोजी प्रणित भाऊ मोरे मित्र परिवाराच्या वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजता कारंजा मंगरुळपीर मार्गावरील शेतकरी निवास येथे मान्यवरांच्या हस्ते या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा व्याख्याते, प्रबोधनकार व कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान दादा कनेरकर व प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी त्यांनी आपल्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आजच्या परिस्थितीविषयी अवगत केले, तसेच काय करावे आणि काय करू नये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। त्यानंतर महारोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या पेट्रोलियम, कनेक्टिंग इंडिया, डिलिव्हरी बॉय, कुरिअर सर्व्हिस, आर्किटेक्ट, हेल्पर सर्व्हिस, नर्सिंग कॉल सेंटर, महावितरण, इंडस्ट्रियल फार्मसी कंपनी, ॲग्रो कंपनी व बँकिंग यासारख्या 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी उपस्थित युवक युवतीच्या मुलाखती घेतल्या। काहींना यावेळी जॉब सुद्धा ऑफर करण्यात आले। कारंजा तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने प्रणित भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या महारोजगार मेळाव्यात जवळपास 5000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यातील हजारोहून अधिक युवकांनी यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महारोजगार मेळाव्याचे आयोजक प्रणित मोरे यांनी दिली। या महारोजगार मेळाव्याला कारंजा तालुक्यातील हजारो युवक युवतींनी हजेरी लावली। तर या महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अक्षय जगताप, श्रीराम चौधरी, मुकेश जाधव, काटकर, सागर खंडागळे व किरण मोरे यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले। आज कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे भव्य दिव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। मागील काही दिवसांपासून समाजकारण करत असताना असं लक्षात आलं की हा मतदारसंघ, हा जिल्हा 4 गोष्टीने फार मागासला आहे। या मतदारसंघात, या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं कुठलंही स्थान उपलब्ध नाही। या मतदारसंघातील तरुण मंडळींना रोजगाराची कुठेही संधी उपलब्ध नाही। या मतदारसंघातील शेतकऱ्यांना कुठेही आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध नाही। या सर्व गोष्टींचा विचार विनिमय केल्यानंतर असं लक्षात आलं की सामाजिक भावनेने का होईना पण एक समाजाचं असलेलं आपल्यावर जे ऋण आहे ते ऋण फेडण्याच्या प्रामाणिक इच्छेने आज कारंजा येथे भव्य दिव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण महाराष्ट्रातील 100 नामांकित कंपन्यांचा समावेश झाला होता। 5000हून जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणी मंडळींनी आपल्या नावाची नोंदणी केली होती आणि आपण बघतच आहात, आतापर्यंत हजारोहून अधिक तरुणी मंडळींना त्यांच्या हक्काचा असलेला जो जॉब आहे, जी नोकरी आहे ती त्यांना मिळाली आहे। या सर्व तरुणी मंडळींच्या चेहऱ्यावरील जे हास्य बघून आज खरंच अभिमान वाटत आहे, आनंद होत आहे की आपण कुठेतरी एक चांगलं सामाजिक काम करतोय। माझी सर्वांना असून जाहीर विनंती आहे की उद्या 15 जून रोजी सुद्धा मानोरा येथे अशाच पद्धतीचा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे। तरी ज्या कोणाला इथे येणे शक्य झाले नसेल त्यांनी मानोऱ्याला येऊन आपल्याला हवा असलेला जॉब मिळवावा असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना जाहीर आवाहन करू इच्छितो आणि थांबतो। धन्यवाद। मी किरण मोरे, प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता कारंजा येथील शेतकरी भवन येथे। आज उपस्थित हजारोच्या संख्येने युवक आणि युवतींनी हा इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रयत्न केला। भरपूर विद्यार्थ्यांना ताबडतोब इथेच अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलेलं आहे। सर्व नामांकित कंपनी आपण बघू शकता, नर्सिंग, हेल्पर सर्व्हिस, आर्किटेक्ट, कुरिअर सर्व्हिस, डिलिव्हरी बॉय, कनेक्टिव्हिटी इंडिया, भरपूर काही कंपन्या इथे आलेल्या होत्या। त्या कंपनीच्या माध्यमातून प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून आपण आज हजारो विद्यार्थ्यांना इथे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। आम्ही सर्व प्रणित भाऊ मोरे पाटील मित्रमंडळ तुमच्या कारंजा तालुक्यातील सर्व नागरिकांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला। धन्यवाद। आज कारंजा इथे प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता। ह्या रोजगार मेळाव्याला कारंजा तालुक्यातील तरुणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी कारंजातील अक्षय जगताप, प्रणित भाऊ मोरे मित्रमंडळतर्फे त्यांचे आभार मानतो।
व पुढील काळात येणाऱ्या प्रणितभाऊ मोरे पाटील यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम घेण्यात येईल आणि असाच प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा बाळगतो.